प्रकरण 12. संदेशवहन. 2 किंवा त्यापेक्षा अधिक माणसांपर्यंत आपल्या मनातील कल्पना, मते, विचार पोहोचवणे म्हणजेच संदेशवहन होय. हे लिखित किंवा मौखिक स्वरूपात केले जाते. आपण आता संदेशवहनाची अनेक साधने पाहूया. संदेशवहनाची पूर्वीची साधने. पूर्वी माणसातर्फे संदेश पाठविला जात असे. तो संदेशवाहक कधी पायी तर कधी घोड्यावरून किंवा उंटावरून जाऊन संदेश पोहोचवित असे. काही ठिकाणी शिकविलेल्या कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधूनही निरोप पाठविले जात असत. संदेशवहनाची सध्याची साधने. टपाल सेवा. सरकारने आपल्यासाठी पोस्टाने पत्र पाठविण्याची सोय केली आहे. यालाच टपाल सेवा असे म्हणतात. पोस्टाच्या कार्डावर किंवा अंतर्देशीय पत्रावर मजकूर लिहिला जातो. काही वेळा वेगळ्या कागदावर मजकूर लिहून तो पोस्टाच्या पाकिटात घालून पाठविला जातो. ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता पत्राच्या एका बाजूला आणि पत्राच्या दुसऱ्या बाजूला आपला पत्ता लिहिणे आवश्यक असते. लिहिलेले पत्र किंवा पाकिट आपण पोस्टाच्या पेटीत टाकतो. पोस्टमन ही सर्व पत्रे गोळा करून पोस्ट ऑफिसमध्ये आणतो. नंतर तो पत्रावरील पत्त्यानुसार जागोजागी पोहोचवितो. तार. महत्त्वाचा निरोप आणि शुभेच्छा ताबडतोब पाठविण्यासाठी आपण तार करू शकतो. तारेमध्ये मोजकेच शब्द लिहिता येतात. ज्याला आपण तार पाठवितो त्याला ती खूप कमी वेळात मिळते. पोस्टाने संदेश पाठविणे आणि ते आपल्याला मिळणे यामध्ये खूप वेळ जातो. मात्र फोनमुळे संदेशवहन सहज सुलभ झाले आहे. टेलिफोन. जवळच्या किंवा अत्यंत दूरवरच्या माणसांशी बोलताना आपण टेलिफोन वापरतो. टेलिफोनवर आपण दुसऱ्या माणसाशी प्रत्यक्ष बोलू शकतो. जलद संदेशवहनाचे हे खूप सोपे साधन आहे. मोबाईल फोन. मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण कोणाशीही कोठूनही आणि केव्हाही बोलू शकतो. टेलिफॅक्स. टेलिफोन आणि मोबाईल फोन व्यतिरिक्त आता आपण टेलिफॅक्सच्या सहाय्याने लिहिलेला मजकूर, चित्र, फोटो इत्यादी गोष्टी दूरवरच्या माणसांना ताबडतोब पाठवू शकतो. आता आपण काही प्रश्न सोडवूया. चित्रे ओळखा आणि कंसातील योग्य नाव निवडून त्याखाली लिहा. वर्तमानपत्र, रेडिओ, पोस्ट बॉक्स, मोबाईल, पाकीट, टेलिफोन, टेलिव्हिजन, टेलिफॅक्स. जोड्या लावा. दूरवरच्या माणसाशी बोलणे. टेलिफोन. तातडीचा संदेश. टेलिग्राम. बातम्या पाहणे आणि ऐकणे. टेलिव्हिजन. लिखित मजकूर. वर्तमानपत्रे. पोस्टाने संदेश पाठविणे. पत्र. मी कोण आहे? मी आपल्या आसपासच्या अगदी अलीकडे घडलेल्या बातम्या देतो. वर्तमानपत्र. दूरवरच्या तुमच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष बोलण्यासाठी मी मदत करतो.
टेलिफोन. बातम्या आणि महत्त्वाचे संदेश मी प्रसारित करतो. रेडिओ. लोक माझ्या पडद्यावर चित्रपट, क्रिकेटचे सामने पाहतात. टेलिव्हिजन.